त्र्यंबकेश्वर मध्ये बातमी समोर येते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांवर सशस्त्र दरोडा प्रकरणातील आरोपी आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। दरोडा प्रकरणातील आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अहिल्यानगर येथील 10 महिला भाविकांना ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा मार्गात लुटल्याची घटना घडलेली आहे। त्र्यंबकेश्वरच्या धाडोशी परिसरात 16 जानेवारीला भाविकांवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता। कोयता आणि चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांचं सोनं आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते। घोटी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत काल उशिरा 6 आरोपींना अटक केली आहे। महिला भाविक इतक्या घाबरल्या होत्या की त्यांनी घोटी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन अहिल्यानगर इथे त्या रवाना झाल्या। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत विकास काजळे आमचे प्रतिनिधी। तर विकास, काय अधिकची माहिती? त्र्यंबकेश्वर मधून लूटमारीची घटना समोर येते। नक्कीच आदिती, जर बघितलं तर हा निश्चितच खूप मोठा भयंकर प्रकार मानता येईल। संपूर्ण राज्यभरातून नाही तर देशभरातून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अनेक भाविक येत असतात आणि 16 तारखेला जी काही भक्ती फेरी होती त्या ठिकाणी जे ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा मार्ग आहे या ठिकाणी 6 जणांच्या टोळक्याने या सर्व महिलांची ज्या अहिल्यानगर येथील रहिवासी होत्या यांची रेकी केली आणि रेकी केल्यानंतर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे सोन्याचे दागिने हिसकावून घेण्यात आले। त्या प्रकरणानंतर या महिला इतक्या घाबरलेल्या होत्या की यांनी लेखी तक्रारी घोटी पोलीस स्टेशन परिसरामध्ये पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत या संपूर्ण प्रकारामध्ये धाडोशी येथील 6 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि या 6 जणांना आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर या 6 जणांवरती आता 28 तारखेपर्यंत जी काय पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। घोटी पोलिसांच्या वतीने अनेक पथके यासाठी तयार करण्यात आलेले होते। त्यामुळे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावरून त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविक सुरक्षित आहेत की नाही असा मोठा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल आणि मंदिर संस्थान असेल हे या प्रकरणावरती कोणत्या प्रकारे ऍक्शन घेतं आणि कशा पद्धतीने भाविकांना सुविधा पुरवतं, प्रोटेक्शन करते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। आणि त्याचबरोबर हे जे काही आरोपी आहे यांनी यापूर्वी देखील दिलेल्या माहितीबद्दल केलं आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार।